बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड त्याच्यातील भाग 3. तर या अगोदर आपण अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा पाहिली होती आणि आजच्या भागामध्ये आपण राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा पाहणार आहोत. तर कौशल देशाचा राजा प्रसेनजित याला तथागत बुद्ध आलेले समजले आणि मग त्याने आपल्या राजेशाही थाटामध्ये तथागत बुद्धांना भेटण्यासाठी जेतवन विहारामध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्याने तथागतांना वंदन केले, अभिवादन केले आणि तिथे शांत बसला आणि तो तथागतांना म्हणाला, तथागत, हे शूद्र आणि अप्रसिद्ध असणारं जे माझं राज्य आहे ते आज आपल्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे, भाग्यवान झालेलं आहे. कारण या देशामध्ये एक सत्याचा राजा, धर्मराज, जगनायक याचा पदस्पर्श झाला आहे आणि त्यामुळे माझ्या या राज्याला आता इथून पुढे कधीच कोणतं संकट किंवा आपत्ती येणार नाही. असं म्हणत तथागतांना तो पुढे बोलतो की ज्या अर्थी मला तुमच्या पवित्र चरणाचं दर्शन झालेलं आहे त्या अर्थी मला आपल्या धर्माचं अमृत सुद्धा प्राशन करायचं आहे, असं राजा प्रसेनजित तथागतांना म्हणतो. तसंच राजा प्रसेनजितला हे गोष्टी कळालेल्या असतात की तो म्हणत असतो की अहेक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन हे शाश्वत आणि अविनाशी आहे. म्हणजेच काय, तर राजा प्रसेनजित असं म्हणत असतो की अहिक संपत्ती असणारा राजा सुद्धा दुःखी जीवन जगत असतो, तर पवित्र जीवन जगणारा सामान्य मनुष्याला सुद्धा मनशांती लाभलेली असती, असं राजा प्रसेनजित म्हणत असतो. हे त्याला संपूर्ण कळून चुकलेलं असतं आणि अशा प्रकारे सुखाची हवा आणि अभिलाषा या सर्व गोष्टींना कंटाळलेल्या राजाच्या मनाची अवस्था पाहून तथागत बुद्ध पुढे म्हणाले की ही स्थिती जन्माला आलेल्या लोकांनी जर धर्मपरायण मनुष्याला पाहिले तर त्याला त्याचा आदर वाटतो. मग पूर्व पुण्याई लाभलेल्या स्वतंत्र अशा राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल, असं तथागत बुद्ध राजा प्रसेनजितला म्हणत असतात. आणि म्हणूनच तथागत बुद्ध म्हणतात की म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे, विनंती करत आहे की मी जो माझा धम्म आता सांगणार आहे तो तुम्ही नीट लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक आत्मसात करावा. आणि मग तथागत बुद्ध आपला धम्मोपदेश देण्यासाठी सुरुवात करतात.